करते थांब थांब थांब. हे काय अवतार करून आले झिपऱ्याचा? का कॉलेजमध्ये तुला चटकीनेचा रोल दिला या? हा, कुठलं कुठलं कलर लावून आले म्हणायचं झिंजाला? आणि किती रुपये घेतलं ग ह्याचं? काय बोलते साई? हे हेअर कलर म्हणतात ह्याला. 2000 रुपये घेतले. अरे परमेश्वरा, ही घोड्याच्या शिफ्टीगत केस करायला तू 2000 रुपये देऊन आलीस? तुला घातलं डबऱ्यात तुला. अगं 2000 मध्ये अख्ख्या महिन्याचा किराणा भरते की ग मी घरात. आणि तुझ्या असल्या झिंजावर कलर मारायला 2000 रुपये देऊन आलीस? जरा तर अक्कल आहे का नाही तुला? निघ आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो आणि ती पहिल्यासारख्या काळ्या झिपऱ्या करून येत जाता. निघ ना. हे आई गप ग, तू छान दिसते म्हणून केले. छान दिसतंय? अगं सगळ्यात घाण दिसतंय. ती मागणं पाठीवर केस बघ कशी दिसायला लागली. ती असं वाटायला लागले कोणतर पान खाऊन थुकून गेलंय का काय. मुलगी तुझा बा तुला बराबर सरळ करते का नाही बघ. पैसे काही झाडाला लागतात वय ग? नको त्या असल्या फालतू गोष्टीवर उधळायला. हे आई गप ग, तुला नाही काय कळत. वा ग वा, लहानाची मुठ्ठी ह्याच्यासाठीच तुला केल्या ना. सगळ्या जगाचं ज्ञान तुम्हालाच आहे म्हणून तर बाहेर जाऊन असलं काही तर शान खाऊन येता या. हा, मी लय शानी आणि मलाच म्हणा राणी. हे बघ इथनं पुढे तू काय माझ्या संग कुठं बाहेर येत जाऊ नको बरं का. नाहीतर माणसं म्हणतील ही कुठला आणि जोकर धरून घेऊन आलीस. हे कार्टे चल, आपण ती केसाला काळा कलप करूया म्हणजे केस जरा काळी दिसतील. हे आई, ह्याला काय जरी केलं तर आता काहीच उपयोग होत नाही. हे आहे असं परमनंट राहते. अरे देवा, हे बघ एक कार्टे, तुला सरळ्यानं सांगते आत्ताच्या आत्ता पार्लर मध्ये जा आणि ती केस आहेत तशी काळी करून ये. नाहीतर तुझ्या सगळ्या झिपऱ्या शेजारी मुळात सकट उपटून काढीन. जा लवकर, निघ निघ निघ.